स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मेक आरटीओमध्ये. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत सब्जेक्ट नोन ॲज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. मित्रांनो, हा पहिला सब्जेक्ट आहे तुमच्या AMVI परीक्षेसाठी, मेन्स परीक्षेसाठी. आणि मित्रांनो, आयोगाने दिलेल्या सिलेबसनुसार आपण आज त्याचा क्रिटिकल ॲनालिसिस करणार आहोत सिलेबसचा, आणि कोणकोणते प्रश्न मागच्या वर्षी विचारले गेलेले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न आपण यावर्षी एक्सपेक्ट करू शकतो, हे सगळं याच्यामध्ये आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, पहिला टॉपिक आहे तुमचा स्ट्रेस, स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट. तर मित्रांनो, ह्या टॉपिकचा आपण क्रिटिकल ॲनालिसिस केला तर मित्रांनो आपल्याला कळेल की याच्यामध्ये बरेच सब टॉपिक्स आहेत. जसं आपण बघू शकतो की याच्यामध्ये बेसिक हा पहिला टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. तर प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलमध्ये मित्रांनो प्रॉपर्टीज काय असतात, जसं इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी, डक्टिलिटी, टफनेस, मेलिएबिलिटी, स्ट्रेंथ, ब्रिटलनेस, हार्डनेस, अशा प्रकारे व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल असतात मित्रांनो. तर मित्रांनो, मागच्या वेळेसचे तुम्ही प्रश्न बघितले किंवा व्हेरियस एक्झामिनेशनचे जर प्रश्न बघितले तर तुम्हाला कळेल की मेलिएबिलिटीवर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे आणि बऱ्याच एक्झाममध्ये आलेला आहे आणि खूप कन्फ्युजिंग प्रश्न असतात मित्रांनो. त्यामुळे यावेळेस जर तुम्ही हे प्रॉपर्टीजवर एक ना एक प्रश्न तर असतोच मित्रांनो, तर मिनिमम तुम्हाला एक प्रश्न तर मिळेल प्रॉपर्टीवर. तसंच मित्रांनो, आपण क्रिटिकल ॲनालिसिस केला तर आपल्याला कळेल की स्ट्रेस, स्ट्रेनवर प्रश्न आलेले आहेत. त्याचा युनिट काय असतो, स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये फरक काय आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस ही टेन्सर क्वांटिटी आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिफरन्स बिटवीन प्रेशर अँड स्ट्रेस, त्याचे युनिट काय आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, हुक्स लॉ काय आहे, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर व्हेरियस मटेरियल. मग त्याच्यामध्ये प्युअर मटेरियल असतात, ॲल्युमिनियम असतो, कास्ट आयरन असतो. अशा प्रकारे मित्रांनो त्याचे ग्राफ आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी येतो. ब्रिटल मटेरियलचा ग्राफ काय आहे, त्याचा फेलियर पॉईंट काय आहे, त्याचा त्याचा इलास्टिक पॉईंट काय आहे. अशा प्रकारे आपल्याला परत मित्रांनो आयोगाचा फेमस प्रश्न आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू प्रोपोर्शनल लिमिट मित्रांनो. तर अशा प्रकारे हुक्स लॉवर तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर स्ट्रेस स्ट्रेनचा टेम्परेचरचा स्ट्रेस स्ट्रेनवर काय इफेक्ट असतो, हे पण टॉपिक मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो मग ट्रू स्ट्रेस काय, ट्रू स्ट्रेन काय, त्याच्यामध्ये रिलेशनशिपचा फॉर्म्युला काय आहे. अशा प्रकारे मित्रांनो बरेच प्रश्न या टॉपिकवर एक्सपेक्टेड आहेत आणि या टॉपिकवर मिनिमम तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तर पडतात आणि खूप इझी असा बेसिक हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की स्ट्रेस स्ट्रेनचे ग्राफ खूप महत्त्वाचे आहेत. जसं की न्यूटोनियन फ्लुइडसाठी इलास्टिसिटीसाठी ग्राफ काय आहे, प्लास्टिकसाठी ग्राफ काय आहे, स्ट्रेन हार्डनिंग सॉफ्टनिंगसाठी कोणता ग्राफ आहे. मग याच्यामध्ये जसं आपण स्ट्रेस लावलेला आहे एखाद्या कंपोनेंटवर तर त्याचा एक्झेल इलॉंगेशन किती होतं आहे त्याचा फॉर्म्युला. मग त्याच्यामध्ये सिरीज लोडिंगचा फॉर्म्युला काय आहे, पॅरेलल लोडिंगचा फॉर्म्युला काय आहे, डिफॉर्मेशन ड्यू टू ओन वेट. तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर फॉर्म्युले याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये आहेत. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय. तर अशा प्रकारे मित्रांनो मग टाइप्स ऑफ मटेरियल, होमोजेनियस मटेरियल, आयसोट्रॉपिक, एनिसोट्रॉपिक मटेरियल. अशा प्रकारे मित्रांनो इलास्टिक कॉन्स्टन्स तुम्ही बघू शकता की यंग्स मॉड्युलस, शियर मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस, पॉयझन्स रेशो. याच्यावर मित्रांनो पॉयझन्स रेशोवर तुम्हाला विचारलं जाईल की पॉयझन्स रेशो व्हेरिएशनचा काय आहे पॉयझन्स रेशोचा. तर 0 to 0.5 हा पॉयझन्स रेशोचा व्हेरिएशन आहे मित्रांनो. रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट खूप फेमस प्रश्न आहे मित्रांनो आयोगाचा. तर तुम्हाला माहिती आहे रिलेशन E = 2G 1 + μ. अशा प्रकारे बरेच प्रश्न या टॉपिकमधून विचारले जाऊ शकतात मित्रांनो. स्ट्रेन एनर्जी मित्रांनो आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस. तर मित्रांनो बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला, शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, त्यांच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तिसरा मित्रांनो थर्मल स्ट्रेस अँड स्ट्रेन एनर्जी. बेसिकली मित्रांनो थर्मल स्ट्रेस म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रेन एनर्जी आणि स्ट्रेन एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्युले. स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड ड्यू टू शेल्फ वेट, त्याचा मग तुम्हाला ग्राफ पण विचारला जाऊ शकतो की तुम्हाला रेझिलियन्स म्हणजे काय किंवा प्रूफ रेझिलियन्स म्हणजे काय, याच्यामध्ये ग्रॅज्युअल लोडिंग, सडन लोडिंग आणि इम्पॅक्ट लोडिंगमध्ये काय तुम्हाला रिलेशनशिप मिळतं. स्ट्रेन एनर्जी पर युनिट वॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, ते कशावर डिपेंड करते. अशा प्रकारे मित्रांनो खूप व्हेरियस प्रश्न याच्यावर बनतात. नेक्स्ट टॉपिक मित्रांनो प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन अँड थेरीज ऑफ फेलियर. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की σ1 किंवा σ2ची व्हॅल्यू काय आहे, नॉर्मल स्ट्रेस काय आहे, त्या मोर्स सर्कल मेथड काय आहे, तुमची ॲनालिटिकल मेथड काय आहे, मग व्हेरियस फॉर्म्युलेस काय आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो बरेच प्रश्न या टॉपिकवरही विचारले जाऊ शकतात. मग कोणत्या प्लेनवर शियर स्ट्रेस 0 असतो त्याला काय म्हणतात. अशा प्रकारे बरेच इंपॉर्टंट प्रश्न या टॉपिकवर बनतात मित्रांनो. तर चला मित्रांनो नेक्स्ट टॉपिक टॉर्शनवर पण बरेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो. टॉर्शन म्हणजे बेसिकली तुम्ही जर एका सॉलिड रॉडला ट्विस्ट केला, दोन्ही बाजूनी फोर्स लावला तर त्याला टॉर्शन म्हणतात मित्रांनो. नेक्स्ट टॉपिक मित्रांनो शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. तर शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला जसं की माहिती आहे शियर फोर्स डायग्राम तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम विचारला जाऊ शकतो, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. मग मित्रांनो कॅन्टिलिव्हर किंवा सिम्पली सपोर्टेड बीमसाठी कशा प्रकारे डायग्राम मिळतो आपल्याला बेंडिंग मुवमेंटचा किंवा शियर फोर्सचा, असं पण विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ओव्हरहँग बीम काय असतो किंवा फिक्स्ड बीम काय असतो किंवा सिम्पली सपोर्टेड बीम काय असतो. अशा प्रकारे व्हेरियस क्वेश्चन्स या शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्रामवर बनतात. स्लोप अँड डिफ्लेक्शन मित्रांनो, स्लोप अँड डिफ्लेक्शन पण हा सिमिलर टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण सिमिलर प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो जे आपले शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटमध्ये आहेत. जसं की स्लोप अँड डिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला
थीटाची व्हॅल्यू किंवा वायची व्हॅल्यू विचारली जाऊ शकते, मॅक्झिमम डिफ्लेक्शन किंवा मॅक्झिमम तुमचा स्लोप किती आहे फॉर पर्टिक्युलर डायग्राम. मग मित्रांनो नेक्स्ट टॉपिक आहे कॉलम. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपले जे टॉपिक आहेत हे आयोगाने दिलेले टॉपिक. याच्यावर आपण आता डिस्कस करणार आहोत की प्रिव्हियस इयर ॲनालिसिस आणि त्याच्यामध्ये किती प्रश्न कोणत्या वर्षी विचारले गेले होते आणि ॲव्हरेज प्रश्न त्या टॉपिकमधून किती विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो बघा, स्ट्रेस, स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंटवर 4 प्रश्न विचारले होते 2017मध्ये, 2013मध्ये 1 प्रश्न होता आणि 2011मध्ये 2 प्रश्न. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण यावर्षी एक्सपेक्ट करू शकतो की 3 ते 4 प्रश्न या टॉपिकमधून विचारले जाऊ शकतात. बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसमध्ये सगळ्यात जास्त विचारलं होतं मित्रांनो 2017मध्ये 7 प्रश्न, 2013मध्ये 1 प्रश्न, 2011मध्ये 2 प्रश्न. तर मित्रांनो ॲव्हरेज जर तुम्ही 3 to 4 क्वेश्चन या टॉपिकमधूनही विचारले जाऊ शकतात. थर्मल स्ट्रेस अँड स्ट्रेन एनर्जी मित्रांनो या टॉपिकवर जनरली फॉर्म्युला बेस्ड प्रश्न किंवा स्ट्रेन एनर्जीवर प्रूफ रेझिलियन्स किंवा रेझिलियन्स मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक मित्रांनो प्रिन्सिपल स्ट्रेस अँड थेरीज ऑफ फेलियर. तर याच्यावर 1 प्रश्न विचारले गेले होते 2017मध्ये, 2013मध्ये 4 प्रश्न आणि 2011मध्ये 2 प्रश्न. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ॲव्हरेज काढलं तर 2 ते 3 प्रश्न तुम्ही या टॉपिकवर एक्सपेक्ट करू शकता. टॉर्शनमध्ये मित्रांनो 2017मध्ये एकही प्रश्न विचारला नव्हता, पण 2020मध्ये मिनिमम 1 प्रश्न तरी विचारणे आहे या टॉपिकवर. नेक्स्ट टॉपिक मित्रांनो शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. शिअर फोर्सवर 1 प्रश्न विचारला होता मित्रांनो 2013मध्ये 2 प्रश्न, 2011मध्ये 2 प्रश्न. तर याही टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. मॅक्झिमम मित्रांनो याचा डायग्राम काय आणि फॉर्म्युला काय याच्यावर विचारले जाऊ शकतात. सेम स्लोप अँड डिफ्लेक्शनमध्येही सेम प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कॉलम, लॉंग कॉलम, शॉर्ट कॉलम याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. आणि प्रेशर वेसल याच्यावरही 1 प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रिव्हियस इयर पेपर ॲनालिसिस आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येईल की बेसिक आपल्या जे 20 प्रश्न आपल्याला विचारणार आहेत ह्या सब्जेक्टवर, जे की 40 मार्क्सचे प्रश्न 40 मार्क्स आपल्याला ह्या टॉपिकवर आहेत. तर मित्रांनो खूप असा इझी सब्जेक्ट आहे आणि बेसिक सब्जेक्ट आहे. आपल्याला सेकंड इयरच्या फर्स्ट सेम किंवा सेकंड सेममध्ये हा सब्जेक्ट जनरली असतो, बेसिक सब्जेक्ट असतो आणि याच्यावर भरपूर आपण स्कोअर करू शकतो. तर मित्रांनो मी तुम्हाला मदत करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे फॉर फ्री टेस्ट सिरीज. ती तुमची जी टेस्ट सिरीज आहे ती स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची टेस्ट सिरीज आहे. तुम्ही एकदा त्याला सॉल्व करा. ती AMVI लेवलची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, फ्री टेस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला इन्स्टंट ॲनालिसिस मिळेल. तुमचं प्रिपरेशन कोणत्या लेवलवर आहे आणि तुम्हाला किती स्कोअर आला त्याच्यानुसार तुम्ही क्वेश्चनचा ॲनालिसिस करू शकता. आन्सर तुम्हाला तिथं प्रॉपर ॲनालिसिस करून दिलेले आहेत आणि त्या प्रकारे तुम्ही स्वतःला ॲनालिसिस करू शकता की किती तुमचं प्रिपरेशन कोणत्या टॉपिकवर वीक आहे किंवा कोणत्या टॉपिकवर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू मित्रांनो.